नमस्कार. टेस्टी बाईट विथ लीना या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण अर्धा किलो चॉकलेट केकची रेसिपी पाहणार आहे आणि हा चॉकलेट केक मी चॉकलेट केक प्रेमिक्सपासून बनवलेला आहे. 200 ग्रॅम चॉकलेट केक प्रेमिक्समध्ये 2 चमचे तेल घालून लागेल तसं पाणी घालून केक बॅटर तयार केलं. केक टिनला बटर पेपर लावला आणि त्यामध्ये तयार केलेलं केक बॅटर घालून घेतलं. व्यवस्थित असं बॅटर घालून वरून प्लेन केलं आणि हा केक टिन टॅप करून घेतला. प्रीहीट केलेल्या ओटीजीमध्ये तयार केक टिन ठेवून घेतलेला आहे आणि ओटीजीचं झाकण बंद करून 180 टेम्परेचर ठेवून मी 35 मिनिट हा केक बेक करून घेतलेला आहे. केकची डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, ते तुम्ही पाहू शकता. 35 मिनिटानंतर हा केक आहे तो परफेक्ट आपला बेक झालेला आहे. केक बेक झाल्यानंतर ओटीजीमधून काढून मी थंड होण्यासाठी ठेवलेला आहे. केक पूर्ण थंड झाल्यानंतर केक बोर्डवरती मी डिमॉल्ट करून घेतला. लावलेला बटर पेपर मी काढून घेतलेला आहे. आता हा केक कट करून घेऊया. तुम्ही पाहू शकता अगदी मस्तच आपला केक जाळीदार बेक झालेला आहे. केकचा वरचा लेअर आहे तो सुरुवातीला मी कट करून घेतला आणि पुन्हा इथं मी राहिलेले केकचे लेअर कट करून घेतलेले आहेत. अगदी छान जाळीदार आपला इथं केक बेक झालेला आहे. 200 ग्रॅम व्हिपिंग क्रीम इथं मी बीट करून घेतलेली आहे. 100 ग्रॅम इथं चॉकलेट गनाश तयार करून घेतलं. त्यातलं 2 चमचे चॉकलेट गनाश मी वाटीमध्ये ठेवलं. बाकी सगळं चॉकलेट गनाश क्रीममध्ये घालून घेतलं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता या पद्धतीने अगदी व्यवस्थित क्रीममध्ये चॉकलेट गनाश मिक्स करून घ्यायचं. आपली इथं चॉकलेट क्रीम आहे ती तयार झालेली आहे. तयार केक स्पॉन्ज इथं मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. केक बोर्डवरती थोडीशी क्रीम लावायची. असं केल्याने केक आहे तो केक बोर्डवरतून हलत नाही. त्यावरती तयार केक स्पॉन्ज ठेवून घेतला. अर्धा कप पाण्यामध्ये 2 चमचे साखर घालून पाण्याला उकळी आणली आणि हे पाणी पूर्ण थंड करून घेतलं. आपलं शुगर सिरप इथं तयार झालेलं आहे. तयार शुगर सिरप मी केक स्पॉन्जवरती घालून घेतलं. त्यानंतर क्रीम लावली आणि सगळीकडे अशी प्लेन करून घेतलेली आहे. अशाच पद्धतीने दुसराही स्पॉन्ज मी ठेवून घेतला आणि वरून शुगर सिरप लावून घेतलेला आहे. शुगर सिरप लावून झाल्यानंतर पुन्हा क्रीम अशाच पद्धतीने मी राहिलेले सगळे लेअर तयार करून घेणार आहे. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट विथ लीना या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. अशाच पद्धतीने तुम्ही पाहू शकता इथं मी राहिलेले केक स्पॉन्जचे सगळे लेअर केकवरती ठेवून घेतले. वरून क्रीम लावून वरच्या साईडनं थोडंसं प्लेन केलं. त्यानंतर केकच्या साईडलाही क्रीम मी लावून प्लेन करून घेत आहे. लागेल तशी क्रीम लावायची आहे आणि क्रीम वरून प्लेन करून घ्यायचं आणि खालच्याही बाजूने आपल्याला व्यवस्थित असं प्लेन करून घ्यायचं आहे. जर आता तुम्ही केक बनवायला नवीन शिकत असाल तर एक लेअर झाल्यानंतर केक आहे तो एक 15 मिनिट क्रम कोट करून 15 मिनिट केक आहे तो फ्रीजमध्ये ठेवायचा. म्हणजे केक थोडासा सेट होतो आणि नंतर पुन्हा वरती क्रीम लावून केक आहे तो व्यवस्थित असं फिनिशिंग करून घ्यायचं आहे. इथं मी एकाच वेळेस आता सगळं करत आहे. साईडनं आणि वरून क्रीम लावून केक आहे तो या पद्धतीने मी प्लेन करून घेत आहे. वरून केक प्लेन झाल्यानंतर खालच्याही बाजूने मी प्लेन करून घेतलेलं आहे. आता यावरती मी चॉकलेट गनाश घालून घेतलं आणि वरच्या साईडला असं व्यवस्थित असं प्लेन करून घ्यायचं आहे आणि सगळ्या बाजूने चॉकलेट गनाश केकला लावून घेतलं. त्यानंतर साईडलाही मी चॉकलेट गनाश थोडंसं लावून घेतलेलं आहे. केक बोर्डवरती खाली आलेलं चॉकलेट गनाश काढून घेतलं. इथं पायपिंग बॅगमध्ये मी स्टार नोझल लावून घेतलेलं आहे आणि पायपिंग बॅगमध्ये व्हाईट क्रीम भरून घेतलेली आणि अगदी सोपी केकची डिझाईन मी करून घेत आहे. पुढच्या साईडला थोडंसं प्रेस करून मागच्या साईडला हात थोडा ओढायचा. अगदी सुंदर मस्त आणि झटपट अशी ही डिझाईन तयार होते. वरच्या बाजूला डिझाईन तयार करून घेतल्यानंतर खालच्याही साईडला केकला मी अशी डिझाईन तयार करून घेतले. आता इथं मी थोडे केकचे टॉपर तयार करून ठेवले होते ते लावून घेत आहे. वरच्या साईडला असे क्रीमचे 3 डॉट ठेवून घेतले आणि त्यावरती असे स्क्वेअर थोडेसे वाकडे करून लावून घेतलेलं आहे.
याच पद्धतीने तीनही टॉपर मी केकवरती लावून घेतले. त्यानंतर थोडेसे गोल्डन कलरचे शुगर्स बॉल होते ते यावरती ठेवले. पुन्हा इथं मध्यभागी एक डॉट ठेवला आणि त्यावरती हॅपी बर्थडेचा टॅग आहे ते लावून घेतलेला आहे. अगदी 10 मिनिटांमध्ये आपला झटपट इथं केक तयार झालेला आहे. क्रीम आणि केक स्पॉन्ज तयार असले की अगदी 10 मिनिटात इथं माझा केक तयार करून झालेला आहे. अशाच पद्धतीने तुम्ही एकदा केक नक्की करून पहा. जर तुम्ही केक बनवायला नवीन शिकत असाल तर अशा सोप्या सोप्या केकच्या डिझाईन सुरुवातीला ट्राय करा. नक्की तुम्हाला परफेक्ट असा केक बनवता येईल. थँक्यू.